मित्रांनो, बंदिस्त फार्ममध्ये आपला फार्म कशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चर बांधला आहे ह्याच्यावर खूप अवलंबून असतं. कारण बघा, आपल्या फार्ममध्ये आत्ता बघा पाऊस चालू आहे. तर किती जरी मोठा पाऊस असला तरी फार्ममध्ये कसलंही वाऱ्यानं किंवा असं पावसामुळे कसलाही आपल्या मेंढ्यांना किंवा शेळ्यांना त्रास होत नाही. मित्रांनो, फार्म बांधत असताना त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या विचारात घेऊन फार्म बांधला पाहिजे. माझी सर्व शेळीपालक किंवा मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या मेंढीपालक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही शेळीपालन असेल किंवा मेंढीपालन कोणताही फार्म करत असताना लगेचच आपल्याला आवड निर्माण झाली आणि फार्म बांधला आणि सुरू केलं असं करू नका. मित्रांनो, काय आहे, फार्म बांधत असताना बरेच ठिकाणी तुम्ही आधी जाऊन वेगवेगळ्या लोकांचे फार्म बघा. मग पावसाळ्यात असेल, उन्हाळ्यात असेल किंवा थंडी असेल, ह्या सगळ्या गोष्टीत आपला फार्म आणि आपल्या फार्ममधल्या मेंढ्या किंवा शेळ्या जनावर अगदी कोणत्याही ऋतूमध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा त्यांना कसलाही कोणत्याही ऋतूचा त्रास झाला नाही पाहिजे. मग थंडी असेल, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, कधीही त्यांना कसलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने फार्म बांधला पाहिजे. आपला फार्म मित्रांनो पूर्व पश्चिम असा आहे. 100 फूट लांबी आणि 75 फूट रुंदी आहे आणि उंच ही बघा भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा यांना ढग लागून किंवा कसलेही उष्णतेचा किंवा उन्हाळ्याचा त्रास होत नाही किंवा थंडीमध्ये साईटून पूर्ण बंदिस्त भिंत असल्यामुळे कसलंही गारठ्याचं किंवा थंडीचं यांना त्रास होत नाही. पावसाळ्यामध्ये सुद्धा अगदी ऐसपैस पगळ जागा असल्यामुळे त्यांना पावसाळ्यात सुद्धा कसलाही त्रास होत नाही. आणि गव्हाणीला सुद्धा खूप महत्त्व आहे. मित्रांनो, गव्हाण ही फार्मच्या जो आतमधले कप्पे असतात त्याच्यात तिन्ही बाजूने गव्हाण पाहिजे. ह्याही गोष्टीला महत्त्व आहे. आपल्या ह्या ब्लॉकला बघा, तिन्ही बाजूनं गव्हाण आहे आणि मागे पूर्ण ओपन पेस आहे. त्याच्यामुळं किती जरी आपण जास्त दाटी जरी झाली तर त्यांना खाण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येत नाही. पाण्याची सोय पण आपण प्रत्येक ब्लॉकमध्ये केलेली आहे. मित्रांनो, समोर जे आपल्या मेंढ्या दिसत आहेत बघा, अगदी कसलंही भांडण तंटा न करताना व्यवस्थित खात आहेत. अगदी त्यांना पाहिलं की समाधान वाटतं. तसेच ह्या बाजूला शेळी पालनाच्या बाजूला जर पाहिलं शेळ्यांच्या साईडला तर बघा खूप ह्या चंचल असतात. 1 मिनटंसुद्धा एका जागेवर त्या थांबत नाहीत. त्याला मार सारखं चालूच असतं. त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये जास्त प्रमाणात जर एका कप्प्यामध्ये आपण जास्त शेळ्या घातल्या तर खूप प्रॉब्लेम येतो. गाभण काळामध्ये एकमेकाला मारून शेळी गाभण्याचे सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे ह्यांना खूप काळजीपूर्वक हाताळावं लागतं. पण मेंढी पालनात तसे नाही. मित्रांनो, अगदी 10, 20, 30 जरी एकत्रित करून आपण ठेवल्या मेंढ्या तरी त्या अगदी व्यवस्थित एकमेकाला पटवून घेऊन राहतात. हेच मेंढीचं वैशिष्ट्य मला खूप आवडतं. कारण त्या कधी भांडत नाहीत, मिळून मिसळून राहतात. ह्या गोष्टीचं खूप समाधान असतं. शेळ्यांकडं जरा बारकाईनं पाहिलं तर बघा सारखं इकडून तिकडे चालूच असतं.
बघा सगळ्या बाजूने आपण तोच चारा टाकला आहे तरीसुद्धा एका जागी त्या समाधानानं खातच नाही. हे बघा इकडं आलं.